नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता रविराजांना खूप टेन्शन आलेलं आहे. त्यांना असं वाटत असतं की प्रतिमाच्या जीवाला काही व्हायला नकोय, कारण आपण खूप मोठी रिस्क घेतोय. आता या सगळ्यातून प्रतिमा आणि सायली या दोघींनाही काही होता कामा नये, कारण इतक्या वर्षानंतर प्रतिमा माझ्या आयुष्यात पुन्हा आलेली आहे. आणि आता जर या सगळ्यामध्ये त्या महिप्तकडून जर काही झालं तर खूप अवघड होईल असं टेन्शन रविराजांना आलेलं असतं. आणि ते त्याच गोष्टीचा विचार करत असतात. त्यांचं असं म्हणणं असतं की हा निर्णय घेऊन मी चूक तर करत नाहीये ना, मी प्रतिमाच्या जीवाशी खेळत तर नाहीये ना, असं त्यांना वाटत असतं. त्याचवेळी प्रवीणराजांना आठवतं, मंदिरात त्यांना जेव्हा तिथे समजलेलं होतं की तो बाबू ड्रायव्हर जो आहे तो हॉस्पिटलमध्ये आहे आणि तो आता शुद्धीवर आलेला आहे सायलीने. तर बाबू ड्रायव्हर बरोबर रविराजांची भेट घडवण्यासाठी प्रयत्नही केलेले होते. स्वतः सायली बाबू ड्रायव्हरचा निरोप घेऊन रविराज यांच्याकडे आलेले असते आणि स्वतः रविराज मंदिराच्या दिशेने जायचे आणि तिथे सांगायचे की 20 वर्षापूर्वी अपघात झालाय मुलगी, आता तिचा चेहरा बदलला असेल. पण बायको त्याच वेळेची मुलगी 20 ते 25 वर्षांची असेल. आणि जेव्हा बाबू ड्रायव्हरला भेटायला गेल्यानंतर रविराजांना समजलं की बाबू ड्रायव्हर जो आहे त्याने सांगितलेलं की तुमची मुलगी जिवंत आहे. आता मात्र रविराज त्या गोष्टीचा विचार करत असतात. जेव्हा सायली अलिबागवरून प्रतिमाला घेऊन आलेली असते तेव्हा सुद्धा रविराज यांच्या डोक्यात तेच चालू आणि मग प्रतिमाला ते भेटल्यानंतर प्रतिमाला ते आठवत नसतात. सगळ्या जुन्या आठवणी म्हणजे तिचा मेमरी लॉस झालेला असतो. हे सगळं रविराजांना आठवत आहे आणि ते त्या गोष्टींचा विचार करत आहेत. प्रतिमा किती घाबरत होती आणि आज ती प्रतिमा खंबीरपणे उभी राहिलेली आहे. ती म्हणत आहे की नाही काहीही झालं तरी मला त्या महिप्तला धडा शिकवायचा आहे आणि साहिले अर्जुनची मदत करायची, मला घाबरून घरात बसून राहायचं नाहीये. हे जे प्रतिमाचे शब्द आहेत ते रविराजांना आठवतात. त्याचबरोबर रविराजांना बाकीच्याही गोष्टी आठवत असतात. आता हळूहळू प्रतिमाची मेमरी परत येत असते. प्रतिमाला जे आठवत असतं ते ती बोलत असते आणि एकदा रविराजांना हक्काने म्हणते की आत्ताच्या तर तुम्ही जायचं आणि हे चिठ्ठीत लिहिलेल जे सगळं साहित्य आहे ना ते घेऊन यायचं आहे, त्यातलं काही विसरून यायचं नाही. हे सुद्धा रविराजांना आठवत. तेव्हा मात्र रविराज प्रतिभाला म्हणतात की आज खूप दिवसानंतर एवढ्या हक्काने तू माझ्याशी बोललेली आहे, मला खरंच खूप बरं वाटलेलं आहे. आणि याच दिवसासाठी कितीतरी दिवसांपासून मी वाट बघत होतो. हे रविराज बोलणं असतं. रविराज खाली पाहत असतात. सायलीने प्रतिमाचा गळा वळलेला आहे पाठीमागून आणि अगदी रविराज पाहतात की सायलीने शिकवल्याप्रमाणे प्रतिमा तिथे लढत असते आणि त्याचबरोबर तिथे सगळ्या या गोष्टी अगदी व्यवस्थित चालू असतात. प्रतिमा तिथे विरोध करत असते. कशा पद्धतीने स्वतःच संरक्षण करायचं या गोष्टी तीच सायली तिला शिकवत असते. इकडे अर्जुन येतो, रविराजांच्या खांद्या ठेवतो आणि म्हणतो की सिनियर, मला तुझी काळजी समजते. तेव्हा रविराज अर्जुनला म्हणू लागतात की बरोबर आहे रे अर्जुन, इतक्या वर्षानंतर प्रतिमा माझ्या आयुष्यात आलेली आहे. मला खरंतर भीती वाटते की त्या ठिकाणी प्रतिमाला न्यायला नको आहे, पण प्रतिमा सुद्धा त्या गोष्टींसाठी तयार आहे म्हणून मी त्या गोष्टीसाठी तयार झालोय. पण माझं मन तयार होत नाहीये. माझ्या मनातली भीती तशीच आहे, कारण तो मत कोणत्याही थराला जाऊ शकतो आणि काहीही करू शकतो असं रविराज सांगत असतात. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की काळजी करू नकोस, सगळं होणार आहे सिनियर व्यवस्थित, फक्त मी तुला काय सांगतोय ते लक्षात घे. काहीही झालं तरीही आपल्याला हुशारीने, चालाकीने या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. जोपर्यंत आपण हुशारी दाखवत नाही तोपर्यंत तिथं काहीही होणार नाही, एवढं लक्षात ठेव. आणि माझ्यावर तुझा विश्वास आहे ना, आपण सगळेजण असणार आहोत तिथं. आणि सायली आहे, मी आहे, चैतन्य आहे आणि पोलिसांची अख्खी टीम आपण बोलावलेली आहे. तेव्हा मात्र इकडे रविराज म्हणत असतात की हो बरोबर आहे,
पण तरी पण रे माझं मन तयार होत नाहीये असं रविराज सांगू लागतात. तेव्हा मात्र तर इकडे रविराजांना अर्जुन म्हणतोय की सिनियर तूच मला सांगितले जर आयत्या वेळी आपण तिथे वीक पडलो तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. मग मला सांग आता तू जर असावीत खोडत असशील तर कस चालेल. मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार म्हणून तुला एक गोष्ट बोलत आहे. आणि ते ऐकल्यानंतर इकडे रविराजांना तो सांगतो की सिनियर मला ऐक, तुला बोलायचं आहे ते म्हणजे तिथे जर तू आला आणि प्रतिमा त्याला अशा अवस्थेत पाहिलं आणि तू जर वीक पडला तर खूप मोठा गोंधळ होईल. म्हणून मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार म्हणून एक निर्णय घेतलेला आहे आणि तो म्हणजेच की तू पोलीस स्टेशनमध्ये थांब, तिथून सगळ्या गोष्टी कंट्रोल कर. त्या घटनास्थळी तू यायला नको आहेस. हे ऐकल्यानंतर रविराजांना धक्का बसतो. रविराज म्हणतात, अर्जुन काय बोलतोस तू हे? तेव्हा अर्जुन म्हणतो की हो अगदी हुशारीने मी तुला हे सगळं सांगत आहे. तेव्हा मात्र इकडे रविराज म्हणतात की ठीक आहे. आणि मग इकडे महिप्त आणि नागराज बोलत बसलेले असतात. महिप्तला नागराज सांगत असतो की बायको माझी बावळट आहे, तिला बरोबर कळत काम कसं करून घ्यायचं आहे आणि आजही तिने तोच गोंधळ घातला आणि मला जाव लागलं. हे ऐकल्यानंतर इकडे महिप्तला खरं तर खूप राग आलेला असतो. महिप्त म्हणत असतो की झालं का तुमच्या संसाराच्या गप्पा मारून इथं नरड्यापर्यंत आल सगळं. त्याच काय करायचं ते काय ठरवल ते सांगा नागराज शेठ. तुम्हाला काय वाटत की तुम्ही जे काय करताय हे कळणार नाहीये का नाही? तुम्ही हुशारी दाखवत असाल पण तुमची ती हुशारी काही कामाची नाहीये असे इकडे महिप्त नागराजला बोलत असतो. तेव्हा नागराज म्हणतो की नाही, ठाण्याला जाऊन याला उडलं. ती बायकोची आत्या म्हणे तिचे गुडघे उगतात, तिला औषध द्यायचं होतं. आता ही पण काम मलाच करायला लागणार आहे असं इकडे नागराज सांगत असतो. तेव्हा मात्र महितात भडकलेला असतो. महिप्त म्हणतो की बाद झालं, आता परत 6 वाजता आज भेटायला बोलावले, आज परत फोन आलेला होता. हे ऐकल्यानंतर महिप्त म्हणतो की मग आता काय करायचं? नागराज तेच म्हणणं असतं. तेव्हा महिप्त म्हणतो की आपल्याला जावं लागणार आहे. नागराज म्हणतो मी कशाला येऊ, माझं काय काम आहे तिथे यायचं असं नागराज सुरुवात करतो. तेव्हा महिप्त म्हणतो का म्हणजे यायचं तिथं आणि बघायचं काय होते ते, मी एकटा जाऊ का तिथं? तेव्हा नागराज म्हणत असतो की नाही, बरोबर आहे तुझं, पण अरे हे सगळं कोण करतंय माहीत नाही ना. आपल्याला जर हे सगळं करणारी सायली आणि अर्जुन असतील तर मग मी अडकणार नाही का त्याच्यामध्ये? माझं नाव कुठे आल समोर? अजून तुझंच नाव आले ना, मग स्वतःहून आपण कशाला उडवून घ्यायचं आपल्यावरती संकट? तेव्हा महिप्त म्हणतो की नाही. तेवढ्यातच महिप्तला फोन आलेला असतो. महिप्त फोन उचलतो. इकडून अर्जुन बोलत असतो. तो एका ॲप्लिकेशनचा वापर करून महिप्तला फोन करत असतो. तेव्हा मात्र आता महिप्त फोन उचलतो आणि इकडून अर्जुन सांगू लागतो की आज लोकेशन पाठवलेलं आहे, त्या लोकेशनला यायचं आहे ठीक 6 वाजता, म्हणजे 6 वाजता आज महिप्तचा गेम होणार हे मात्र नक्की आहे. मग इकडे नागराज मात्र घाबरलेला असतो. त्याची घाबरगंडी उडते. तो म्हणतो की नाही नाही, मी कशाला येऊ, माझा काय संबंध आहे त्याच्याशी? म्हणजे बघ ना, तुझं नाव समोर आलंय, माझं नाव कुठे समोर आलंय, मग कशाला मी स्वतःहून यायच तिकड असं नागराज सांगू लागतो. तेव्हा महिप्त म्हणतो की नाही नागराज, तुम्हाला यावे लागेल, तुम्ही समोर नका येऊ, गाडी तिथे थांबा. तेव्हा नागराज म्हणतो की ठीक आहे चालेल. नागराजला भीती अडत असते. ते जर सगळं अर्जुन आणि सायली करत असतील तर मी अडकला जाईल ना. म्हणजे आता महिप्त नरडा इतका अडकलाय तरीही नागराजला स्वतःला साबूत करून ठेवायचा आहे म्हणून त्याचे प्रयत्न सुरू असतात. इकडे महिप्त म्हणत असतोय की नाही, आपल्याला आजच कळेलच कस माहिती आहे का जो कोण असणार आहे ना तो माघारी जिवंत जाणारच नाहीये, कारण एवढा त्याने मला त्रास दिलाय ना बास असं म्हणत महिप्त चिडलेला असतो. तेव्हा मात्र नागराज म्हणत असतो म्हणजे तेव्हा महिप्त सांगू लागतो की तुमच्या लक्षात येते का नागराज शेठ पहिलची आली, त्याच्यानंतर फोन आला, मग ती मशाल आली, चौथा बाबू ड्रायव्हचा खोटो आला आणि
त्यानंतर आता हा फोन भेटायला बोलावले 5 लक्षात येते का तुमच्या म्हणजे 5 घाव घालायचे मला आत जाऊन आणि त्या माणसाचा खेळ खल्लास जो कोण आहे ना त्याला संपून टाकायचे असे हे महिप्तच बोलणं सुरू असतं. तेव्हा मात्र महिप्त म्हणत असतो की काहीही झालं तरीही आज मात्र शांत राहणार नाही. हे महिप्तने ठरवले. नागराजची शेवटी इच्छा नसतानाही त्याला जावं लागणार असतं. महिप्त चिडलेला असतो. महिप्त म्हणत असतो की काहीही झालं तरीही मला या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित पद्धतीने हँडल करायच्या आहेत असं त्या दोघांचेही चालू आहे. त्याचबरोबर इकडे नागराज महिप्त यांच्याही प्लन सुरू आहे. तर इकडे अर्जुन आणि सायली यांनी दोघांनी सुद्धा जबरदस्त असा प्लन केलेला आहे. कशा पद्धतीने आता महिप्तला धूळचारायची हा सगळी तयारी यांचीही झालेली आहे. इकडे अर्जुन चैतन्याकडून सगळे अपडेट घेत आहे. नक्की कशा पद्धतीने गोष्टी करायच्या आहेत, काय करायचं हे सगळं त्यांचं ठरलेलं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की सिनियर आम्ही निघतोय. त्याचबरोबर तू पोलीस स्टेशनमध्ये जायचं आहे. तिथून सगळ्या गोष्टींवर कंट्रोल ठेवायचा आहे. प्रतिमा त्या घाबरायची अजिबात गरज नाही. मी आणि सायली आम्ही दोघंही स्वतः तिथे आहोत. तू अजिबात घाबरू नकोस. तुला काही होणार नाही. आता इकडे अर्जुन आणि सायली प्रतिमाला सांगत असतात आणि कशा पद्धतीने महिप्त काय करू शकतो. आल्यावर चैतन्याला फोन करतो. तिथले काही फोटोज वगैरे आहेत ते मला पाठव, कारण मला ते प्रतिमा त्याला दाखवायचे आहेत. तिला तिथल एक्सप्लेन करायचे आहे नक्की की काय आहे, कशा पद्धतीने सिच्युएशन आहे. हे सगळं अर्जुन बोलत असतो. मग आता इकडे रविराज म्हणतात की चालेल. खरं तर स्वतःच्या जीवावरती उदार होत प्रतिमा हे काम करत असते. वाटते तेवढी साधी गोष्ट नाही, कारण काहीही झालं तरीही या सगळ्यामुळे काय होणार आहे याचा अंदाज खरंच हे सगळं खूप भयानक असं घडत आहे. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी चालू असतात तेव्हा सायली म्हणते की आपण निघण्याआधी देवी आईचा आशीर्वाद घेऊया. देवीचा आशीर्वाद मिळणंही तेवढंच गरजेचं आहे असं सायली सांगत असते. तेव्हा मात्र सगळेजण तयार होतात आणि मग प्रतिमा म्हणते त्या दिवशी पण मला त्रास झाला आणि देवीचा आशीर्वादच घ्यायचा राहिला. आपण देवीचा आशीर्वाद घेऊया असं ती सांगते. देवचा आशीर्वाद घेण्यासाठी सगळे जण देवच्या पुढे येतात. देवला नमस्कार करतात. देवेची आरती करतात. सुमन सुद्धा त्यांच्या सोबत असते. सगळ्यांना सुमनला इकडे रविराज सांगत असतात की सुमन घरी काळजी घे सगळं. तेव्हा सुमन म्हणते की हो. सुमन म्हणते की काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार आहे आणि देवीचा आशीर्वाद आहे सोबत. तेव्हा मात्र ह्या सगळ्या गोष्टी आता घडत आहेत. कशा पद्धतीने काय चालू आहे हे मात्र कोणाला कळत नसतं, परंतु आज जिंकूनच यायचं आहे हे मात्र मनाशी पक्का असत. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की हे एवढं सगळं होऊनही आता रविराज थोडेसे घाबरलेले असतात. त्यांच्या मनात भीती असते, कारण हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र आता काहीही झालं तरीही या सगळ्यातून इकडे अर्जुन रविराज दोघंही आता खंबीरपणे उभे राहिलेले आहेत आणि काहीही झालं तरीही या सगळ्यातून मार्ग काढत आता पुढे जायचं आहे हे ठरलेल असं इकडे सुमन म्हणते काळजी करू नका भाऊजी, मी आहे ना, सगळं व्यवस्थित होईल असं सुमन सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे प्रतिमा त्याचबरोबर सायली आता ठरलेलं आहे कशा पद्धतीने गोष्टी मॅनेज करायच्या आहेत आणि निघालेले असतात. रविराजला अर्जुन सांगतो सिनियर काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे. मी आहे ना, स्वतः मी काही होऊ देणार नाही. प्रतिवाद त्याला अर्जुनने ठरवलेला आहे. मग आता ते गाडीतून निघाले आहे. इकडे सुमन म्हणते मला सगळं माहिती आहे, मला कळल सगळं, काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. इकडे प्रिया मात्र विचार करत असते की अजूनपर्यंत सायली आणि अर्जुन घरी का आलेले नाहीत, नक्की काय झाले, त्यांना यायला एवढा वेळ का लागत आहे आणि काय होत हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र ती नागराजला फोन करते आणि नागराजला म्हणू लागते की मला काय म्हणायची माहिती का, की कुठे नागराज काका,
तुम्ही इथे एक प्रॉब्लेम झालाय म्हणून मी फोन केलाय. अर्जुन साहिली अजूनपर्यंत घरी आलेले नाहीत. तेव्हा मात्र आता इकडे नागराज म्हणतो ते जाऊ दे, मी आता कामात आहे, मी नंतर फोन करेल असं नागराज सांगू लागतो. आणि मग त्यावेळेस ती म्हणते की मला सांगा नक्की काय तुमचं प्लॅनिंग चालू आहे, तुम्ही काय करताय ते, कारण तुमचं जे काय चाललंय ते मला कळलं पाहिजे. तेव्हा नागराज म्हणतो की अग शांत हो बाई, कशाला डोक्याला त्रास देते, हे नागराज बोलत असतो. आणि तेव्हा मात्र प्रिया म्हणते की मला लोकेशन पाठवा, कारण कदाचित अर्जुन साहिली तिथे गेलेले असू शकतात आणि त्यांनी हा गोंधळ घातलेला असू शकतो असं प्रिया सांगत असते. आणि तेव्हा मात्र नागराज म्हणतो की ठीक आहे, पण नागराजच म्हण असं तुला लोकेशन पाठवून काय करू, तर प्रियाच असं म्हणणं असतं, जर तुम्ही याच्यामध्ये अडकलात तर माती खाल्ली तर ती त्यातून बाहेर काढायला मीच असणार आहे ना, तरच या सगळ्यातून तुम्ही बाहेर निघू शकता. हे बोलणं त्यांचं सुरू आहे. तेव्हा मात्र इकडे आता अर्जुन आणि सायली पोहोचलेले आहेत. नागराज म्हणतो की मी वरती आहे, तू इथे येऊन नको गोंधळ घालायला, पण प्रिया मात्र ऐकायला तयार नसते. प्रियाच एकच सुरू असत की नाही, मला या सगळ्या गोष्टी माझ्या पद्धतीने हव्या आहेत, एवढंच तिच्या डोक्यात सुरू आहे. आता इकडे महिप्त आणि त्याचबरोबर नागराज दोघ निघणार असतात आणि त्यांचेही प्लॅनिंग ठरलेलं असत, कशा पद्धतीने काय करायचं आहे हे ठरलेलं असतं. आणि त्याचवेळी सायली म्हणते की तिकडून महिप्त येताना दिसत आहे. सायलीने आता महिप्तला पाहिलेलं असं आणि त्याचवेळी सायली म्हणते की तो घाबरलेला आहे आणि त्याच्या चेहऱ्यावरती ते स्पष्ट दिसत आहे, हातामध्ये मशाल घेऊन त्या जंगलामध्ये महिप्त आलेला असतो. इकडे खाली चैतन्य आणि प्रतिमा दोघेही बसलेले असतात आणि समोरून महिप्त येतानाच अर्जुन त्यांना अलर्ट करतो की तुम्हाला आता पुढे जायचं आहे आणि महिप्त आहे, प्रतिमा त्या तुझ्या आता काळजी करू नकोस. प्रतिमाला आठवू लागतं, सायलीला सुद्धा त्या लोकेशनला गेल्यावर आठवू लागतं तिला त्यांच्या लहानपणी झालेला अपघात. आणि सायली पाहत असते तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी घडत आहेत, त्या विचित्र अशा पद्धतीने चालू आहेत हे लक्षात येत असत. प्रतिमाला महिप्त आता स्पष्टपणे आठवू लागलेल आणि प्रतिमा मात्र आता महिप्तकडे पाहत असते. आणि मग महिप्त म्हणतो की या मोबाईलच तर लोकेशन बरोबर सापडलं, पण रेंज तर गेलेली आहे, आता फोन कसं करणार मी, असेकडे महिप्तच्या डोक्यात सुरू असत. हा माणूस कोण आहे, फोन करणार आहे हेच कळत नाहीये. आणि त्याचवेळी महिप्त आता आतमध्ये आलेला आहे आणि प्रतिमा आता तिथून पुढे जाणार आहे. अर्जुन तिला इन्स्ट्रक्शन देत आहे काय करायचं आहे, कशा पद्धतीने पुढे काय करायचं हे सगळं अर्जुन तिला सांगत असतो. आणि त्याचबरोबर प्रतिमा आता अर्जुन जे काही सांगत आहे त्या सगळ्याला फॉलो करत आहे. चैतन्याला सांगितलं जात, प्रतिमा उठून तिथून जाते आणि जेव्हा प्रतिमा समोर येते तेव्हा आता महिप्त पिसाळतो आणि म्हणतो 22 वर्षापूर्वीच काम आज मी पूर्ण करणार आहे, कारण 22 वर्षापूर्वी तुला मारायची सुपारी मी घेतली होती आणि तुझा अपघात मी घडवून आणलेला आहे आणि आज तो पूर्ण होत आहे, असे इकडे महिप्त सांगत असतो. आणि त्याचवेळी त्याने स्वतःच्या तोंडाने कबुली दिलेली आहे. त्यावेळेस अर्जुन, सायली, चैतन्य आणि पोलिसांची टीम सगळं आता महिप्तच्या बाजूने तिथे महिप्तवर हल्ला करण्यासाठी याच्या तावडीतून प्रतिमेला वाचवण्यासाठी आलेले आहेत. महिप्त पण काही साधा नाहीये, त्यानेही बरेच गुंड हातामध्ये बंदुका घेऊन तिथं आणलेले असतात आणि त्यांना सुद्धा तिथे ट्रेन केलेलं असं, परंतु महिप्त मात्र आता तिथे उभा आहे आणि त्याने स्वतःच्या तोंडाने गोळ्याची कबुली देऊन स्वतःच खूप मोठी माती खाल्लेली आहे. म्हणजे अगदी प्रिया म्हणत असते तेही काही खोट नाही ठरणार, कारण ज्या पद्धतीने प्रियाने ठरवलेलं होतं त्याच पद्धतीने इकडे अर्जुन आणि रविराज माती खात असतात. हे प्रियाला चांगलंच माहिती आहे आता पुढे काय होईल हे पाहायला. आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.